जगभरात काही माणसे अशी जन्माला येतात जी केवळ एका युगाचा नव्हे तर संपूर्ण मानवतेचा इतिहास बदलून टाकतात. भारताच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षितिजावर असाच एक तेजस्वी प्रज्ञेचा सूर्य तळपला. तो म्हणजे भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. 6 डिसेंबर हा तो दिवस आहे ज्या दिवशी या महामानवाने आपल्या कार्याचा देह ठेवला आणि त्यांचे महापरिनिर्वाण झाले. आज याच महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोट्यवधी दीनदुबळ्यांच्या उद्धारकर्त्याला, भारतीय संविधानाच्या शिल्पकाराला आणि समता, बंधुता व न्यायाच्या तत्वज्ञानाला आदराने नमन करणे हे आपले परम कर्तव्य आहे. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथील लष्करी छावणीत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई होते. ते मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे गावचे होते. बाबासाहेबांचे कुटुंब महार जातीचे असल्याने त्यांना समाजात अस्पृश्य मानले जात असे. त्यांचे वडील ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते, तरीही सामाजिक प्रतिष्ठा मात्र शून्य होती. भीमरावांचे बालपण अत्यंत दारिद्र्यात आणि अपमानाच्या सावलीत गेले. शाळेत त्यांना वर्गाबाहेर बसावे लागत असे. उच्च जातीच्या विद्यार्थ्यांपासून त्यांना वेगळे ठेवले जाई. पाण्याची तहान लागल्यास शाळेतील शिपायांनी उंचीवरून पाणी ओतले तरच ते पाणी पिऊ शकत, अन्यथा तहानलेलेच राहावे लागे. नो पिऊन नो वॉटर, शिपाई नाही पाणी नाही, या शब्दांत त्यांनी आपल्या आत्मचरित्रात ह्या अपमानाचे वर्णन केले आहे. त्यांचे मूळ आडनाव सकपाळ आणि नंतर गावावरून आंबडवेकर असे होते, परंतु त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कृष्णाजी केशव आंबेडकर नामक शिक्षकाने त्यांचे आडनाव आंबेडकर असे नोंदवले. अपमानाचे हे विष पचवून त्यांनी शिक्षणालाच आपले सर्वात मोठे शस्त्र बनवले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात पदवी मिळवली. अस्पृश्य असल्यामुळे समाजाने त्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला, पण बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळाली. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी MA आणि PhD पदव्या मिळवल्या. त्यांचे संशोधन अर्थशास्त्रावर होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी DSc ही डॉक्टरेट पदवी मिळवली. याच काळात त्यांनी ग्रेझिन येथून कायद्याचे प्रशिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर ही पदवी मिळवली. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी लढा सुरू केला. त्यांनी मूकनायक आणि बहिष्कृत भारत यांसारखी नियतकालिके सुरू केली. 1924 मध्ये त्यांनी अस्पृश्य समाजाच्या प्रगतीसाठी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली. 1927च्या महाड सत्याग्रहात रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चौदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. जातीय भेदभावाला धार्मिक आधार देणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे त्यांनी जाहीर दहन करून सामाजिक विषमतेच्या विचारधारेला तडा दिला. नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी मोठा आणि प्रदीर्घ सत्याग्रह केला, ज्याला काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणून ओळखले जाऊ लागले. 1932 मध्ये ब्रिटिश सरकारने जातीय निवाडा म्हणजेच कम्युनल अवॉर्ड जाहीर करून अस्पृश्य समाजाला स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे ठरवले. डॉक्टर आंबेडकरांनी याला पाठिंबा दिला, परंतु महात्मा गांधींनी याला विरोध करत येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले. गांधींच्या मते यामुळे हिंदू समाजात फूट पडेल. अखेरीस 29 सप्टेंबर 1932 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी गांधीजींच्या वतीने मदन मोहन मालवीय यांच्यासह पुणे करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघांऐवजी प्रांतीय विधिमंडळात आरक्षित जागांची संख्या 71 वरून 148 करण्यात आली. हा करार आंबेडकरांनी समाजाच्या तात्काळ हितासाठी केलेला एक महान त्याग होता. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षांची स्थापना केली. 1942 ते 1946 या काळात त्यांनी व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेत कामगार मंत्री म्हणून काम केले. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. संविधानाची रचना का, कधी, केव्हा व कशी केली याचे उत्तर त्यांच्या ध्येयात आहे. एका नव्या स्वतंत्र भारताचे स्वरूप कसे असावे यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. विविध देशांच्या संविधानांचा अभ्यास करून भारताच्या सामाजिक आणि राजकीय गरजा लक्षात घेऊन त्यांनी एक आदर्श मसुदा तयार केला. त्यांचे स्वप्न होते प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मिळावी. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता पूर्णपणे संपुष्टात आणली. सर्व नागरिकांना समानतेचा हक्क दिला आणि दुर्बळ घटकांना आरक्षण व वैधानिक संरक्षण पुरवले. म्हणूनच
26 जानेवारी 1949 रोजी लागू झालेल्या भारतीय संविधानाचे ते मुख्य शिल्पकार मानले जातात. डॉक्टर आंबेडकरांनी विपुल लेखन केले. त्यांच्या पुस्तकांनी जातीय व्यवस्था आणि सामाजिक विषमतेवर कठोर टीका केली. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट ह्या पुस्तकात त्यांनी जाती आणि जातीव्यवस्था पूर्णपणे नष्ट करण्याची जोरदार मागणी केली. हू वर द शूद्राज ह्या पुस्तकात त्यांनी शूद्र समाजाचा इतिहास आणि उत्पत्तीचे विश्लेषण केले आहे. द अनटचेबल्स ह्या पुस्तकात त्यांनी अस्पृश्यता कशी निर्माण झाली याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण दिले आहे. डॉक्टर आंबेडकर हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते जगातील उच्च श्रेणीचे अर्थतज्ञ होते. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सॉल्युशन हा त्यांचा प्रबंध भारतीय रुपयाच्या स्थिरतेवर आधारित होता आणि याच प्रबंधातील विचारांवरून पुढे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करण्यास प्रेरणा मिळाली. त्यांनी औद्योगिकीकरण आणि राज्य समाजवादाचे म्हणजेच स्टेट सोशलिझमचे समर्थन केले. त्यांच्या मते आर्थिक विषमतेवर मात करण्यासाठी कृषी आणि प्रमुख उद्योग राज्याच्या नियंत्रणाखाली असावेत. तसेच महिलांना समान आर्थिक अधिकार देणे राष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. जातीय व्यवस्थेमुळे श्रमाची गतिशीलता थांबते आणि त्यामुळे देशाचे आर्थिक नुकसान होते असे त्यांचे ठाम मत होते. हिंदू धर्मातील जातीभेद आणि अस्पृश्यतेमुळे व्यथित होऊन बाबासाहेबांनी 1935 मध्ये येवला येथे मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली. त्यांनी आपल्या अनुयायांसाठी समता, प्रज्ञा आणि करुणा या मूल्यांवर आधारित धर्म निवडला. अखेरीस 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. यामुळे भारतात दलित बौद्ध चळवळीची सुरुवात झाली. धम्म परिवर्तनानंतर अवघ्या 2 महिन्यांतच 6 डिसेंबर 1956 रोजी नवी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या अवघ्या 3 दिवसांपूर्वी ते आपल्या अंतिम ग्रंथाचे द बुद्ध अँड हिज धम्म याचे हस्तलिखित पूर्ण करत होते. त्यांचे पार्थिव मुंबईतील चैत्यभूमी येथे अंत्यसंस्कारासाठी आणले गेले, जिथे आज त्यांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करतात. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.